जे शिक्षक आहेत त्यांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। नेमकं काय कारण आहे या मागचं आपण जाणून घेणार आहोत। दादा, या आंदोलनाची नेमकी काय भूमिका आहे आपली? या आंदोलनाची मागणी अशी आहे की आमची भूमिका अशी आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा सन्मान्य शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आमचं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आठवड्याभरामध्ये चालू करू असं सांगितले। तर कुठेतरी जी काही अभियोक्ताधारक आहेत त्यांची गुणवत्ता ढासळली जाणार आहे, त्यांच्या गुणवत्तेला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही। त्यामुळे हे जे प्राधान्यक्रम मर्यादित आहेत ते अमर्याद करण्यात यावेत, हे प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि संच मान्यता धोरण 24 फेब्रुवारीला माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी कोकणाचा पॅटर्न लागू केला राज्यामध्ये, आणि तोच राज्यातला जो काही कोकण पॅटर्न आहे तो पूर्ण राज्यामध्ये लागू करावा। मोठ्या ताकदीनं सांगतात, मोठं ऊर बडून सांगतात की आम्ही कंत्राट शिक्षक भरती बंद केली, मग संच मान्यतेमध्येच कंत्राट शिक्षक दिलेला आहे। कायम शिक्षक रद्द करायचा, दुसऱ्या बाजूला सेवानिवृत्त शिक्षकांना घ्यायचं, दुसऱ्या बाजूला शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली आणि त्यांना शिक्षक भरतीमध्ये किंवा शिक्षकांना टीईटी बंधनकारक कुठल्याही परिस्थितीमध्ये पास करा, नाही तर तुम्हाला घरी बसवतो असे निर्णय निर्गमित करायचे। आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखे लाखो करोडो विद्यार्थी जे आहेत, लाखो विद्यार्थी आहेत 10 वेळा 20 वेळा टीईटी पास करून रस्त्यावर भीक मागत आहेत। ते कमी पटाचा जो काही संच मान्यतेचा धोरण आहे तो दुर्गम भागामध्ये, कोकणामध्ये लोकसंख्या जी विरळ आहे ती लोकवस्ती तिथली विरळ असल्या कारणाने तिथे पटसंख्येला सूट दिलेली आहे। मग कोकण हे का भारताच्या बाहेर आहे का राज्याच्या बाहेर आहे? जर या मुद्द्याला सरकारने लक्ष दिलं नाही तर येत्या काळात मंत्रालयात घेराव घालण्याचं देखील शिक्षकांनी ठरवल्याचं दिसून येत आहे।